शनिवार 11 एप्रिल आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत विशेष आणि महत्त्वपूर्ण दिवस आहे. कारण आज भारताच्या महान समाजसुधारक आणि पिढ्यानपिढ्या मार्गदर्शक असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे. जोपर्यंत समाजातील सर्वांना समान अधिकार मिळत नाही, तोपर्यंत खरे स्वातंत्र्य मिळत नाही, त्यांचा हा विचार आजही प्रत्येकाला प्रेरित करतो. 1827 मध्ये जन्मलेल्या या महामानवाने ज्ञानालाच प्रगतीचे साधन मानले. संपूर्ण आयुष्य शेती सामाजिक समतेसाठी खर्च केले. तसेच पत्नी सावित्रीबाईंच्या सोबतीने स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. क्रांतीसूर्य महोत्सव फुले जयंतीनिमित्त सिन्नर शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या पुतळ्याजवळ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने अभिवादन करताना नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, राजेंद्र जगजाप, विशाल चव्हाण, डॉक्टर संदीप लोंढे, चंद्रकांत माळी, भगीरथ माळी, नितीन साळुंके, विलास दराडे, सुनील अंकार, मेघाताई दराडे, मोनाली जाधव, अंजली वायचळे, रुबिना सय्यद आदी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. SN न्यूजसाठी समाधान आव्हाड. सत्याला न्याय देणारे आणि अन्यायाला तडीपार करणारे या देशामध्ये बहुजन समाजाला जे शिक्षण नाकारलं गेलं होतं ते शिक्षणाची मुहूर्तमोड रवणारे असे बहुजन समाजाचे उद्धारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जन्मशताब्दी वर्ष म्हणून आपण आज साजरे करत आहोत. आज सिन्नर या ठिकाणी महात्मा ज्योतिराव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते. अशा या महान क्रांतिकारकाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंना मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्सवात जयंती साजरी होत आहे. या ठिकाणी आम्ही सर्व समता परिषदेचे कार्यकर्ते, तालुका अध्यक्ष राजेंद्र जगजाप व आम्ही सर्व महिला आम्ही सर्व जमलो. या ठिकाणी अनेक सर्व राजकीय पक्षाचे सर्व उमेदवार आपले प्रतिनिधी येऊन गेले आणि एवढ्या महान माणसाला ज्याचं कार्यच एवढं मान आहे का तत्कालीन एवढ्या रूढी परंपराला एवढा विरोध करणारा, छेद देणारा हा एकदम महात्मा का ह्यांनी आज खऱ्या अर्थाने दीनदलिताला जगण्याची जी दिशा दिली ती फक्त महात्मा ज्योतिराव फुल्यांनी दिली. त्यानंतर महात्मा फुल्यांचं कार्य उभेउभ जर चालू ठेवलं असेल कोणी तर कालचे क्रांतीसूर्य आणि आजचे ज्योतिबा माननीय नामदार भुजबळ साहेब यांनी अथंग चालू ठेवलेलं आहे असं आम्ही सर्व समजतो. आज कोणताही प्रसंग आला तरी महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या तंतोतंत विचाराने नामदार भुजबळ साहेब हे खंबीरपणे कुठेही दीनदलितासाठी उभे राहतात. अशा महान नेत्यांना आणि महात्मा फुले यांना मी आज तीव्र मानवंदन करतो आणि थांबतो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वांना विनम्र अभिवादन आहे. महात्मा फुलेंनी जे कार्य केले ते सांगण्यापलीकडे आहे आणि आपण सर्व त्यात ज्ञात आहोत. आज महिला जे आम्ही इथे उभे आहोत ते फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज उपमुख्यमंत्रीसुद्धा महिला आहेत. त्यांचे उपकार कोणी या जगात विसरू नये. त्यामुळे महात्मा ज्योतिराव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आमच्या महिलांची जडणघडण झाली आहे आणि स्वाभिमानाने आम्ही माणसांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत. त्याबद्दल आपलं पूर्ण देश, पूर्ण महाराष्ट्र देश त्यांचे आभारी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती.